जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, रिपरिप थोडा थोडा पाऊस पडतोय आणि जरा पाऊस पडत असताना देखील आता जरा शांत बसा रे तुम्ही. तुम्हाला अपेक्षित असलेला विकास महाराष्ट्रात असो किंवा देशात असो, ज्या विकासाची तुम्ही नेहमी अपेक्षा करता, अनेक राजकीय पक्ष त्याचे जाहीरनामे काढतात, येऊन तुमच्यासमोर काय काय गोष्टी बोलतात. हे तेव्हाच या देशामध्ये शक्य होईल ज्या दिवशी या देशातला प्रत्येक नागरिक निवडणुकीला गांभीर्याने घेईल. आज इथे अनेक तरुण आहेत समोर, जे माझ्या आत्ताच्या बोलण्यावरती किंवा इतर गोष्टींवरती तुम्ही शिट्ट्या वाजवताय, हुर्रे करताय, सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुमच्या उत्साह मी समजू शकतो, पण त्याचबरोबर आपल्याला आजूबाजूचं काय वातावरण झालेलं आहे, काय चाललंय याची जर जाण नसेल, कल्पना नसेल, आणि निवडणुका म्हणून आपण जर समजा या निवडणुकांकडे गंमत म्हणून बघणार असू, तर तुम्ही कुठेतरी फसत जाताय याची तुम्ही कल्पना ठेवणं गरजेचं आहे. नुसतेच उमेदवार निवडून येणं किंवा मला आमदार निवडून येणं आणि नगरसेवक निवडून येणं, खासदार निवडून येणं, हे निवडून येणं एवढ्यापुरता मी निवडणुकीकडे नुसतं पाहत नाहीये. मतदानाचं कर्तव्य पार पाडल्यानंतर जर समजा लोकांना त्या गोष्टींचं स्मरण होत नसेल की आपण कोणाला निवडून दिलेलं आहे, तो आपल्याला काय बोलून गेलाय, तो आपल्याला काय शब्द देऊन गेलाय, आणि ते जर समजा शब्द पाळले जात नसतील आणि निवडणुकांना फक्त तुम्ही एक दिवस उभं राहून जर बटन दाबून मतदान करत बसणार असाल, तर तुमच्या नशिबी काहीही येणार नाही. कोणतीच गोष्ट येऊ शकत नाही. आणि या देशातल्या आणि या राज्यातल्या राजकारण्यांना नेमकं हेच हवंय की तुम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेताच कामा नये. मी जे सतत माझ्या भाषणांमध्ये या निवडणुकीच्या तोंडावरती मी सांगतोय, मी लोकसभेच्या वेळेला पण मी सांगत होतो की आपल्याला आजूबाजूला आता काय आपल्यासमोर येतंय संकट, याचा आपल्याला अजूनपर्यंत जाणीव झालेली नाहीये. आज देशातली एकूण परिस्थिती जर समजा तुम्ही नीट बघितलीत, तर ज्या प्रकारचं मंदीचं सावट आज देशावरती येतंय, अजून आलेलं नाही, येतंय. जसं एखादं वादळ येण्याच्या अगोदर हलकी हवा सुटते ना, हलका वारा सुटतो, थोडेसे हळूहळू ढग भरत येतात. आजची परिस्थिती ती आहे. पुढे ती किती गंभीर होत जाणार आहे हे आत्ताच्या परिस्थितीवरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे. माझ्यासमोर आज अनेक तरुण इथे उभे आहेत. अनेक जण तुमच्यापैकी अनेक जण नोकरी करत असतील,
अनेक जण शेती करत असतील, अनेक जण व्यापार करत असतील. पण मी कालचाच जो संदर्भ मी कालच्याही माझ्या सभांमधनं मी दिला आणि आत्ताही मी तुम्हाला तो देतोय की मी जे आतापर्यंत मी काय अर्थतज्ञ नाहीये. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आता हे सगळ्या सभा होतील, निवडणुका होतील, सगळं होईल, जेव्हा घरी जाल ना आणि घरी गेल्यानंतर ज्या वेळेला शेवटी ह्या सगळ्या गोष्टी जो आयुष्य चालतं ना ते पैशावर चालतं. आणि ज्या प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे, देशामध्ये उद्भवलेली आहे, कालचं डॉक्टर मनमोहन सिंग आपले माजी पंतप्रधान यांनी जे सांगितलंय ना, ते जे बोललेत ना, कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी ते पाहिलेही नसेल, पण त्यांचं बोलणं हे धडकी भरवणार आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की देशात मंदीला सुरुवात झालेली आहे आणि ही जी मंदी आहे या मंदीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसेल. आज पुण्यासारखा जिल्हा जिथे जवळपास ज्याला ऑटो सेक्टर म्हणतो, जिकडे गाड्या बनवल्या जातात, याच्यावरती आधारित जे मोठे उद्योग आणि लघु उद्योग जे आहेत, यातले आतापर्यंत जवळपास 1200 उद्योगधंदे बंद झाले. आमच्याकडे आज उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बंद होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत. मी तुम्हाला काही काळं चित्र उभं करण्यासाठी नाही आलो आहे इथे मी, की निवडणुका आल्यानंतर विरोधामध्ये तुम्हाला काहीतरी बोलावंच लागतं आणि मग विरोधामध्ये काहीतरी बोललं नाही तर मग काय उपयोग. मी त्याच्यासाठी आलेलो नाहीये. मी जो आता महाराष्ट्रामध्ये जो प्रचार करतोय, मी जो प्रत्येक ठिकाणी जातोय, मी तुम्हाला जाग करतोय, मी तुम्हाला सांगतोय काय येणार आहे, काय होणार आहे. आणि मी कोणी ज्योतिषी नाहीये. आणि या सगळ्या गोष्टीचं कारण जर आपण नीट पाहिलं तर त्याचा शेवट हाच येतो की आम्ही निवडणुका गांभीर्याने घेत नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी कोण किती पैसे वाटतंय, कोण दारूच्या बाटल्या पुरवतोय, कोण जेवणावळी घालतंय, कोण आपल्या नात्या गोत्यातले आपले संबंध आहेत, आपल्या जातीचा कोण, दुसऱ्या जातीचा कोण, याच गोष्टी आजपर्यंत आपण बघत आलो आणि आपापल्या जागेचा आपण वाटोळं करत आलो. मी काय भूमिका घेऊन आता तुमच्या समोर आलेलो आहे हे काय मी तुम्हाला नव्याने सांगायची आवश्यकता नाहीये. गेले मी 10 दिवस मी हीच गोष्ट बोलतोय. गेले 10 दिवस मी तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय की ही निवडणूक मी लढवण्यामागचं कारणच मुळात ते आहे की जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात जी सत्ता गेलेली आहे त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम जर समजा विरोधी पक्षाने केलं नाही आणि एक सबळ विरोधी पक्ष जर महाराष्ट्राला मिळाला नाही तर ह्याच्या पुढे तुमच्या आयुष्यावरती फक्त वरवंटाच फिरेल. मग तो महाराष्ट्रातला कामगार असू देत, महाराष्ट्रातला शेतकरी असू देत, महाराष्ट्रातला तरुण असू देत, महाराष्ट्रातली तरुणी असू देत, महाराष्ट्रातली भगिनी असू देत. कारण तुमचा राग व्यक्त करायला तुम्हाला जागाच नाहीये. आज केंद्रातही तेच आहेत, राज्यातही तेच होते, महानगरपालिकेतही तेच आहेत. आणि मग त्याच्यानंतर जर समजा देश आणि राज्य माझं जर समजा डबघाईला जात असेल, खाली खाली जात असेल, जबाबदार कोण? या लोकांना मतदान केलं कोणी? या लोकांना तुम्ही प्रश्न कधी विचारणार आहात? आम्हाला माणसं मेल्याचं काही वाटेनासच झालेलं आहे.
आमच्या घरातला जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आम्हाला फरकच पडत नसं झालंय. आमच्या महाराष्ट्रातल्या जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये, फक्त 5 वर्षामध्ये, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात गेले ते वेगळे, या गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000. म्हणजे सर्वसाधारणपणे गेल्या 5 वर्षामध्ये दर 3 तासाला एक आत्महत्या. शेतीचंही नीट चालू नाही आणि उद्योगधंद्यांचंही नीट चालू नाही. हे माझ्यासमोर बसलेले, जे समोर उभे असलेले सगळे तरुण आहेत, अनेक लोक नोकरीच्या अपेक्षेत असतील. कुठेतरी मला काम लागेल, कोणीतरी मला कामावरती घेईल. जे आता कामावरती आहेत ना त्यांनाच काढलं जातंय. म्हणजे जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी, निर्मला सीतारामन यांनी सांगितल्याप्रमाणे 5 लाख उद्योग बंद झाले. 5 लाख. विचार करा किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या असतील. तुम्हाला कुठून मिळणार आहेत? आणि महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत नाहीयेत. महाराष्ट्रामधले उद्योगधंदे बंद पडतायत. प्रश्न कोण विचारणार आहे? तुमच्या वतीने प्रश्न कोण विचारणार आहे? सगळेच जर सत्ताधारी झाले, सगळेच जर समजा त्या गुळाला चिकटले, मग तुमच्याबद्दल कोण बोलणार? ही निवडणूक तुम्ही गांभीर्यानेच घेतली पाहिजे. कोण खरंच काम करू शकतोय, कोण खरंच काम करू शकत नाही? आजपर्यंत किती लोकांना तुम्ही मतदान केलं? इथे मागच्या बाजूला वगैरे माझ्या वडिलांच्या वयाचेही लोक बसलेली असतील. किती वर्ष मतदान करताय? काय पदरी पाय पडलं? आणि मी तुम्हाला माझा स्वभाव सांगतो. मला तुम्ही एखादी गोष्ट हातामध्ये दिल्यानंतर जर समजा आपण काम ते करू शकत नसू, तर मला असं वाटतं आपण निवडणुका लढवण्यासाठी नालायक आहोत. प्रत्येक वेळेला काहीतरी तुम्हाला येऊन शब्द द्यायचे, प्रत्येक वेळेला येऊन तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची, आणि मग पुढच्या वेळेला परत यायचं आणि काहीतरी सारवासारव करायची. हे उद्योग मी कधी केले नाहीत, मला करायची इच्छा नाही. जर समजा तुम्ही हातामध्ये देणार असाल तर ते जे मी बोललेलो आहे ते तुम्हाला नक्की दिसणार, म्हणजे दिसणार. जे माझ्याकडनं घडू शकणार नाही ते मी त्याचे आश्वासन मी तुम्हाला कधीच देणार नाही. मी तुम्हाला कधीही सांगणार नाही मी 10 रुपयात तुम्हाला थाळी देईन. हे 10 रुपये बोलले, ते 5 रुपये बोलले. दोघे लढवतात युतीत. मग एकत्र ठरवा ना एकदा. लोकांना 5 रुपयात मिळणार आहे का 10 रुपयात मिळणार आहे? तिकडे युतीमध्ये मतभेद. ही असली माणसं तुम्ही डोक्यावरती घेणार आहात, ज्यांचा एकमेकांमध्ये पायपोस नाही. माणसं निवडून कशी गेली पाहिजेत? माणसं निवडून गेली पाहिजेत ती जी तुम्हाला बोलतील, तुम्हाला जे सांगतील, आणि 5 वर्षानंतर तुम्हाला परत प्रश्न विचारायची वेळ तुमच्यावरती येणार नाही. तुम्हाला ती गोष्ट दिसेल, दिसली पाहिजे. आणि ती दिसणार नसेल तर काय उपयोग आहे त्या निवडणुकांचा? मी आज जी माझी जे सगळी माणसं उभी केलेली आहेत, ही सगळी माणसं जी उभी केलेली आहेत, ज्यांच्या एक मनात राग आहे, पोटात एक आग आहे, जे काहीतरी तुमच्यासाठी करायचंय. ह्या आमचा वसंत. एक नगरसेवक म्हणून त्या माणसाने काय काय आजपर्यंत केलं, जो त्याचा नगरसेवक पदाचा, म्हणजे नगरसेवक जिकडे आहे तिकडचा जर मतदारसंघ जर त्याचा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की एक नगरसेवक काय प्रकारचं काम करू शकतो. जर या शहरामधल्या प्रत्येक नगरसेवकाने अशा प्रकारे जर काम करायचं ठरवलं
जर चांगल्या गोष्टी घडणार असतील त्याची मी नक्की स्तुती करीन, नक्की अभिनंदन करीन त्याचं. मग तो विरोधातला असला तरी चालेल. नरेंद्र मोदी आज जे सांगतायत की आम्ही काश्मीरमधलं 370 कलम काढून टाकलं, 370 कलम काढून टाकलं, अभिनंदन. काश्मीरी पंडित परत काश्मीरला कधी जात आहेत ते सांगा. नुसतं कलम काढून टाकून होत नाही. आणि 370 कलम काढून टाकलं करत महाराष्ट्रात प्रचार करायची आवश्यकताच नाही. महाराष्ट्रातले प्रश्न सुटत नाहीयेत. 370 कलमचं काय करायचं आम्ही? जे जे शब्द तुम्ही दिले होते, जे जे शब्द तुम्ही सांगितले होते, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिले होते, त्याच्यापैकी कोणत्या गोष्टी पूर्ण झाल्या? आज शहरं मोठी होत आहेत, शहरं वाढत आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला पायाभूत सुविधा द्यायला नको आजूबाजूला? पण मला खरंच कधी कधी प्रश्न पडतो की तुम्हाला सवय झाली का हो या सगळ्या गोष्टींची, की असंच जिणं असतं, असंच राहणं असतं. या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत बाहेर बघत असता, त्या जर गोष्टी तुमच्या इथे घडणार नसतील तर मग उपयोग काय? ते घडवायचं असेल तर त्याच्या ताकदीची माणसं आतमध्ये जावी लागतात. त्या ताकदीची माणसं ही मला खात्री आहे की ती आज माझ्याकडे आहेत. आमचा वसंत कुठे गेला? वसंत तुझं भाषण झालं का? भाषण झालं तुझं? हा, काय काय केलं तिकडे सांगितलं का? सगळं सांगितलं? पुढे पुढे ह्याने काय काय कामं केले हे तुम्हाला सांगितलं ना. मग आता प्रश्न उरला कुठं? काय 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 मला नाही कळलं. कोणाचं भाषण दाखवा? माझं भाषण दाखवतात ना. तात्या कोणाचा? परत दाखवायला काय पिक्चर आहे का तो? बस खाली. पण आज मी वसंत सारखा चेहरा एक तुमच्या समोर उभा केलेला आहे. कोणताही विचार करू नका. हे मी तुम्हाला वाक्य सांगतो, हे आत्मविश्वासाने सांगतोय. ज्या वेळेला वसंत निवडून येईल त्याच्यानंतर त्याने जे जे शब्द तुम्हाला दिलेले असतील, मला खात्री आहे वसंत पाळल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आजपर्यंत त्याच्या नगरसेवक पदाच्या ज्या काही कारकिर्दीमध्ये, त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी दिलेले जे शब्द आहेत, ते शब्द त्यांनी खरे करून दाखवलेले आहेत. या मतदारसंघाचं नाव आहे हडपसर. हा माझा उमेदवार जो पुढे बनणारे आमदार, तो देणारा आहे, हडप करणारा नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही दुसरा तिसरा कसलाही विचार करायची आवश्यकता नाहीये. येत्या तुम्ही 21 तारखेला फक्त एकच विचार करायचा आहे, रेल्वे इंजिन. आणि त्या रेल्वे इंजिनवरती बटन दाबून आपण मतदान करायचंय. आणि माझ्या वसंतला आणि कैलास नरके, कुठे गेला कैलास? या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं, एका चांगल्या भविष्यासाठी, एका चांगल्या कणखर अशा विरोधी पक्षासाठी. म्हणून
विरोधी पक्षासाठी मतदान करा असं मला वाटत नाही की भारताच्या इतिहासापर्यंत कोणी सांगितलं असेल. परंतु आज खरी गरज ही महाराष्ट्राला ही एका सबळ चांगल्या एका मोठ्या विरोधी पक्षाची गरज आहे. ते जर कार्य जर तुमच्या हातून झालं तर पुढचं कार्य तुम्ही आमच्यावरती सोपावं एवढी एक विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.